नमस्कार मित्रांनो, रेल्वे ग्रुप डी भरतीची खूप मोठी जाहिरात आलेली आहे। या जाहिरातीमध्ये एकूण ज्या काही जागा दिलेल्या आहे बघा, त्या 22,000 दिलेल्या आहे। आता जरी तुम्हाला एकूण जागा 22,000 दिलेल्या असल्या तरी त्या जागा दरवर्षी वाढत असतात, म्हणून रेल्वे ग्रुप डी भरतीच्या ज्या काही 22,000 जागा आहेत त्या यावर्षी सुद्धा वाढणार आहे। आता ही जी काही जाहिरात आहे ही 2026 साठी आहे। मग आपली ही जी काही रेल्वे ग्रुप डी ची भरती आहे, या ग्रुप डी च्या भरतीची सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघून घेणार आहे की नेमकं ही जी काही भरती आहे या भरतीसाठी तुम्हाला कागदपत्र कोणकोणती लागणार, पात्रता काय असती, वयोमर्यादा काय असती, निवड प्रक्रिया काय असती, परीक्षेसाठी विषय कोणकोणते असतात, मैदानीमध्ये नेमकं काय काय असतं, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं रेल्वे ग्रुप डी मध्ये सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला काम काय करावं लागत असतं, त्याचबरोबर या पदासाठी पगार काय असती, या सगळ्या गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहे। त्यामुळे आजचा जो काही व्हिडिओ हा सगळा तुम्ही व्यवस्थित बघायचा आहे। आता बघा, एक एक गोष्ट आपण व्यवस्थित डिटेलमध्ये बघू। जागा किती आहे तर तुम्ही जागा बघितल्यास असन 22,000 एवढ्या जागा आहे। एकूण जागा किती आहे तर ही जी काही जाहिरात आहे ह्या जाहिरातीमध्ये एकूण ज्या काही जागा आहे त्या 22,000 एवढ्या जागा आहे। आणि दरवर्षी जी वॅकन्सी आली त्या वॅकन्सी मध्ये त्या ज्या काही जागा आहे त्या जागा वाढत असतात, त्यामुळे या भरतीच्या जरी जागा 22,000 असल्या तरी त्या सुद्धा वाढणार आहेत। त्याच्यानंतर दुसरी गोष्ट बघा, पात्रता काय। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पात्रता फक्त ही 10वी पास आहे, 10वी पास। आता इथं बऱ्याच जणांचं कन्फ्युजन असतं की सर माझी 10वी झालेली आहे, कोणी म्हणतं माझी 12वी झालेली आहे, मग कोणी कुठं डिप्लोमा केलेला असतो, कोणी आयटीआय केलेला असतो, या सगळ्या गोष्टींमध्ये कन्फ्युजन होत असतं। मग इथं तुम्हाला दोनच गोष्टी महत्त्वाच्या आणि तेवढ्या लक्षात ठेवायच्या आहे, ज्याची 10वी झालेली आहे आणि ज्याने आयटीआय केलेला आहे, बरोबर आहे, ज्याने आयटीआय केलेला आहे किंवा 10वी झालेली आहे, या दोन्ही पैकी सगळेच विद्यार्थी या ठिकाणी या रेल्वे ग्रुप डी भरतीचा त्या ठिकाणी फॉर्म भरू शकतात। ठीक आहे, या गोष्टी क्लिअर झाल्या म्हणजे 10वी पास असलेला कोणताही विद्यार्थी रेल्वे ग्रुप डी भरतीसाठी अर्ज करू शकतो। ठीक आहे, त्याचबरोबर जर आयटीआय केलेला असला तर चांगलीच गोष्ट आहे। आता रेल्वे भरतीची जर तुम्हाला चांगल्या प्रकारे बेसिक टू ऍडव्हान्स तयारी करायची असेल तर आपल्या महाराष्ट्र अकॅडमी ऍप्लिकेशन वरती रेल्वे जुगजुग बॅच अवेलेबल आहे। या बॅच मध्ये तुम्हाला सगळे जे काही विषय परीक्षेला विचारले जात असतात सगळे विषय एकदम डिटेलमध्ये शिकवलेले, सराव टेस्ट तुम्हाला या बॅच मध्ये मिळणार आहे। आणि आता ऑफर मध्ये ही जी काही बॅच आहे तुम्हाला फक्त 350 रुपयाला मिळणार आहे। एकदा आपलं महाराष्ट्र अकॅडमी ऍप डाउनलोड करा, त्या ऍप मध्ये डेमो लेक्चर बघा, जेणेकरून तुम्हाला कळेल की खरंच या ऍप मध्ये ही जी काही रेल्वेची बॅच आहे या रेल्वेच्या बॅच मध्ये बेसिक टू ऍडव्हान्स एकदम डिटेलमध्ये तुम्हाला शिकवले जाते। त्याच्यानंतर बघा, तुम्हाला रेल्वे ग्रुप डी ची परीक्षा म्हणलं तर कॉम्पिटिशन चांगल्या बऱ्यापैकी असतं, कट ऑफ खूप जास्त वाढत वाढत चाललेला आहे, कारण कॉम्पिटिशन वाढत चाललं, त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करणं खूप जास्त गरजेचं असतं। मग जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करण्यासाठी किंवा आपण ज्याला मॉक टेस्ट म्हणत असतो, तुम्ही कोणाकडूनही ऐकत असतात की जास्तीत जास्त परीक्षेसाठी मॉक टेस्ट दिल्या पाहिजे, जेणेकरून आपल्याला त्या ठिकाणी आपले जे काही परीक्षेचे मार्क आहे ते वाढण्यामध्ये मदत होत असते। त्यामुळे तुमच्यासाठी रेल्वे गट ड साठी म्हणजे ग्रुप डी साठी ऑनलाईन टेस्ट सिरीज सुद्धा आपल्या महाराष्ट्र अकॅडमी वरती तुम्हाला त्या ठिकाणी अवेलेबल असणार आहे। या टेस्ट मध्ये एकूण तुम्हाला 25 टेस्ट मिळणार आहे। किती टेस्ट मिळणार आहे? 25 टेस्ट, एकूण 100 गुणाच्या या 25 टेस्ट तुम्हाला त्या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र अकॅडमी ऍप वरती मिळतील। मग जर तुम्हाला या बॅचेस किंवा ही जी काही टेस्ट आहे ती जर घ्यायची असली तर दिलेला हा क्रमांक आहे, त्या क्रमांकावरती नक्की संपर्क करा किंवा आपलं महाराष्ट्र अकॅडमी ऍप्लिकेशन नक्की डाउनलोड करा। ठीक आहे, पुढची जी काही माहिती आपण बघतोय बघा, आता वयोमर्यादा। वयोमर्यादा बघा काय असणार आहे, आता 3 महत्वाच्या गोष्टी इथं पण तेवढ्या लक्षात घ्यायच्या। जर तुमची कॅटेगरी जनरल म्हणजेच तुम्ही जनरल किंवा ईडब्ल्यूएस मधून फॉर्म भरणार असाल तर तुमच्यासाठी 18 ते 33 वर्ष एवढी वयोमर्यादा आहे। आणि जर तुम्ही ओबीसी मधून फॉर्म भरणार असाल तर तुमची जी काही वयोमर्यादा आहे ती 18 ते 36 वर्षे। एससी आणि एसटीच्या विद्यार्थ्यांसाठी 18 ते 38 वर्ष एवढी वयोमर्यादा आहे। ठीक आहे, 5 ते 7 मिनिटांमध्ये आपण सगळ्या गोष्टी कव्हर करणार आहे, त्यामुळे सगळा व्हिडिओ व्यवस्थित बघायचा आहे। वयोमर्यादेची जी काही कन्सेप्ट होती ती तुमची क्लिअर झाली असेल। आता पुढे जाऊया विषय। सगळ्यात महत्त्वाचा परीक्षेला विषय कोणकोणते असतात बघा, सगळ्यात महत्त्वाचा विषय गणित, त्याच्यानंतर बुद्धिमत्ता, त्यानंतर जीके, त्यानंतर विज्ञान, हे 4 विषय तुम्हाला परीक्षेला असणारे। आता यामध्येच मी तुम्हाला जी काही परीक्षेचा पॅटर्न आहे, लेखी परीक्षा कशी असती, किती मार्क असतात, किती वेळ दिला जात असतो, निगेटिव्ह मार्किंग काय असते ते लगेच समजून सांगतो बघा। गणिताचे तुम्हाला परीक्षेला 25 प्रश्न विचारणार आहे, बुद्धिमत्ताचे 30 प्रश्न विचारत असतात, जीकेचे सुद्धा 25 प्रश्न विचारणार, सॉरी जीकेचे 20 प्रश्न विचारणार आणि विज्ञानचे 25 प्रश्न विचारणार। 25 आणि 25 50, 30 आणि 20 50, 50 आणि 50 किती झाले? 100। म्हणजे परीक्षेला एकूण तुम्हाला 100 प्रश्न असणारे, प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क असतो। 100 प्रश्न म्हणजे मार्क किती असणार? एकूण 100 मार्क असणारे। आणि तुम्हाला त्या ठिकाणी बघा 1/3 ची निगेटिव्ह मार्किंग आहे।
कितीची 1/3 ची निगेटिव्ह मार्किंग म्हणजे 0.33 एवढी निगेटिव्ह मार्किंग. एक जर प्रश्न तुमचा चुकला तर बरोबर आलेल्या मार्कांमधून तुमचा 0.33 एवढे मार्क त्या ठिकाणी कट होणार एका प्रश्नासाठी. आलं लक्षामध्ये आता. आणि 100 प्रश्नांसाठी तुम्हाला वेळ दिला जाणार आहे 90 मिनिटं, म्हणजे 1.5 तास एवढा तुम्हाला 100 प्रश्नांसाठी वेळ असणार आहे. झालं सगळं क्लिअर. विषय कोणकोणते असतात, किती किती मार्कांसाठी ते विषय असतात, किती वेळ मिळत असतो, निगेटिव्ह मार्किंग किती असतात, ह्या महत्वाच्या गोष्टी होत्या त्या आपल्या कव्हर झालेल्या आहेत. आता त्याच्यानंतर पुढे बघूया की मैदानी कशी कशी असते. आता मुलं सुद्धा फॉर्म भरत असतात, मुली सुद्धा फॉर्म भरत असतात. मग मुलांसाठी त्या ठिकाणी जी काही मैदानी आहे त्या मैदानीमध्ये दोन गोष्टी महत्वाच्या आहेत तेवढ्या समजून घ्यायच्या. आणि दोनच गोष्टी मैदानीमध्ये असतात. एक असतं बघा रनिंग आणि दुसरं असतं चालणं म्हणजेच वॉकिंग. मुलींसाठी सुद्धा सेम. आता मुलांसाठी जी काही रनिंग असते त्या रनिंग मध्ये त्यांना 100 मीटर धावायचं असतं, पण 100 मीटर 2 मिनिटांमध्ये धावायचं असतं. आता आपण पोलीस भरती बघितलं किंवा वेगवेगळ्या त्या ठिकाणी मैदानी घेतले जातात, त्याच्यामध्ये 100 मीटर जर बघायला गेलं तर 15 सेकंद 12 सेकंद असा वेळ दिलेला असतो, त्याच्यानुसार मार्किंग असती. तुम्ही सुद्धा प्रॅक्टिस करत असाल तर तुम्ही 100 मीटर जवळजवळ 12-13 सेकंदामध्ये त्या ठिकाणी मारत असाल. पण इथं तुम्हाला 100 जे काही मीटर आहे 100 मीटर तुम्हाला 2 मिनिटांमध्ये पार करायचंय. किती मिनिटांमध्ये? 2 मिनिटांमध्ये मुलांसाठी. आणि मुलींना 100 मीटर 2च मिनिटांमध्ये पार करायचंय. पण मग सर तुम्ही म्हणशाल की बाबा 2च मिनिटांमध्ये 2 मिनिटं एवढा मोठा वेळ आणि त्याच्यामध्ये 100 मीटर कसं पळायचं, म्हणजे जास्त त्या ठिकाणी अंतर का बरं नाही दिलं. तर लक्षात ठेवा इथं मुलांना 35 किलोचं वजन घेऊन 2 मिनिटांमध्ये 100 मीटर जायचंय आणि मुलींना 20 किलोचं वजन घेऊन 2 मिनिटांमध्ये 100 मीटर जायचं. ही असणारी मैदानी. त्याच्यानंतर बघा तुमचं चालणं असणार आहे, तुम्ही धावले जरी त्याच्यामध्ये तरी चालन. दुसरे असणार आहे तुमचं धावणं. 1 किलोमीटर धावायचंय मुलांना किंवा 1 किलोमीटर चालायचंय मुलांना. किती मिनिटांमध्ये? 4 मिनिट 15 सेकंदामध्ये. आणि मुलींना 1 किलोमीटर चालायचंय किती मध्ये? तर त्यांना चालायचंय बघा 5 मिनिट 40 सेकंदामध्ये. आलं लक्षामध्ये. मैदानीमध्ये फक्त एवढ्या तुमच्या ज्या काही घडामोडी महत्वाच्या तेवढ्या असणार, एवढ्याच तुम्हाला त्या ठिकाणी काय असणार आलं लक्षामध्ये. आता मैदानी तुमचे विषय झाले बघा हे महत्वाचे विषय. त्याला मार्किंग किती किती असते, निगेटिव्ह मार्किंग किती असते, प्रश्न किती असतात, मार्क किती असतात, ह्या महत्वाच्या गोष्टी. मैदानी आपली ज्या ठिकाणी पेपर आहे, पेपर झाल्यानंतर काय होत असतं, मैदानी होत असतं. मैदानी एवढी जास्त महत्वाची नसती, जवळपास सगळेच मुलं मैदानी त्या ठिकाणी कंप्लीट करत असतात. मग सगळा जो काही तुमचा खेळ चालणार आहे तो कशावरती चालणार आहे? विषयावरती. परीक्षा झाली, परीक्षेनंतर मैदानी होती, मैदानी नंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होत असतं, त्याच्यानंतर मेडिकल होतं. पण ते एकदम नॉर्मल असतं. सगळ्यात महत्वाचं असतं तुमची परीक्षा, कारण परीक्षेच्या मार्किंग वरतीच तुमचं थेट सिलेक्शन होत असतं. मैदानी एकदम सोपी असते, ती तुम्हाला कळालीच असणार आहे. त्याच्यानंतर कागदपत्र कोणते लागतात? आता 10वीच्या बेसवरची परीक्षा आहे म्हणून 10वीचं जे काही कागदपत्र आहे ते सगळ्यात महत्वाचे. 10वीचं मार्कशीट बघा, 10वीचे मार्कशीट. त्याच्यानंतर 10वीचं जे काही बोर्ड सर्टिफिकेट असतं, प्रमाणपत्र, 10वीचं प्रमाणपत्र, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर डोमेसाईल सर्टिफिकेट म्हणजे रहिवासी कागदपत्र. हे 3 महत्वाचे कागदपत्र. त्याच्यानंतर प्रत्येक परीक्षेसाठी तुमचा फोटोग्राफ लागत असतं, आधार कार्ड लागत असतं, ओळखपत्र. या सगळ्या गोष्टी प्रत्येकच परीक्षेसाठी लागत असतात. पण या परीक्षेसाठी हे जे काही 3 कागदपत्र हे खूप जास्त महत्वाचे आहे. आलं लक्षामध्ये आता. त्याच्यानंतर पुढे जाऊया. निगेटिव्ह मार्क आता सांगितलेली की 1/3 ची निगेटिव्ह मार्किंग असते, म्हणजे 0.33 एवढी निगेटिव्ह मार्किंग त्या ठिकाणी असणार आहे. एक प्रश्न जर तुमचा चुकला तर बरोबर आलेल्या उत्तरामधून तुमचा एका प्रश्नासाठी 0.33 एवढे मार्क कट होणार. आलं लक्षामध्ये. इथं निगेटिव्ह मार्किंग खूप जास्त महत्वाची आहे. भरपूर साऱ्या परीक्षांमध्ये 1/4 ची निगेटिव्ह मार्किंग असते, म्हणजे 0.25 ची असते. इथं निगेटिव्ह मार्किंग खूप जास्त आहे, म्हणजे या बदल्यामध्ये त्या ठिकाणी खूप जास्त आहे. त्याच्यानंतर पुढे बघूया आता पगार किती असतो. सुरुवातीला जर पगार बघितला तर सगळं तुमचे जे काही भत्ते असतात, वेगवेगळे अलाउन्सेस भेटत असतात, ते सगळे ऍड करून तुम्हाला सुरुवातीला 30,000 एवढा पगार मिळतो. किती? तुमचे जे काही HRA म्हणतो आपण, हाऊस रेंट अलाउन्स, बरोबर आहे, DA म्हणतो, हे सगळे जे काही अलाउन्सेस आहे ते सगळे ऍड करून बेसिक पे प्लस तुमचा अलाउन्स हे सगळं मिळून तुम्हाला सुरुवातीला जवळजवळ 30,000 एवढा पगार हातामध्ये येत असतो. त्याच्यानंतर पुढे बघा आता काम काय असतं. सगळ्यात महत्वाची गोष्ट, आणि बऱ्याच जणांना कळतच नाही की नेमकं आपल्याला काम काय असणार आहे. बरेच जण म्हणतात किंवा तुम्ही युट्यूबला व्हिडिओ बघितले असेल वेगवेगळे, खूप अवघड काम असतं, ग्रुप डी मध्ये जायचंच नाही, खूप बेकार बेकार काम आपल्याला करायला लावत असतात. पण लक्षात ठेवा काही ठिकाणी तुमच्या मार्किंग नुसार असतं, तुमच्या मार्किंग नुसार तुम्हाला त्यांनी काम दिलेलं असतं. कारण ग्रुप डी मध्ये जेवढे काही लोक सिलेक्ट होत असतात त्यांना वेगवेगळे काम असतात. प्रत्येकाला एकाच प्रकारचं काम नसतं, तर त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे काम असतात. कोणी ते जे काही रेल्वेचे डबे असतात त्याच्या देखरेखीसाठी असतं, कोणी त्या रेल्वेचा जो काही त्या ठिकाणी मेन माणूस आहे किंवा जो काही मॅनेजर आहे
किंवा तो जो काही TC आहे, हे सगळे जे काही महत्वाचे लोक आहेत त्यांचा हेल्पर म्हणून असतो, त्यांच्या हेल्पसाठी असतो. किंवा त्याच्यानंतर बघा आपली जी काही पटरी असती त्या पटरीवरती ध्यान ठेवण्यासाठी जे काही लोक असतात ते रेल्वे ग्रुप डी मधून निवडले जात असतात. म्हणजे काही ठिकाणी सोपं काम असू शकतं, कधी कधी सोपं काम असू शकतं, कधी कधी थोडंसं अवघड असू शकतो. अशा पद्धतीचं काम तुम्हाला रेल्वे ग्रुप डी मध्ये तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर असणार. झालं क्लिअर? एकदा तुमचं सिलेक्शन होणं महत्वाचं आहे, कॉम्पिटिशन वाढतंय, सरकारी नोकरी मिळणं गरजेचं आहे तुम्हाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे. त्यानंतर मग तुम्हाला जे काम भेटो ते काम भेटू. ठीक आहे, आलं लक्षामध्ये? त्याच्यानंतर बघा आता बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी आपण समजून घेतलेल्या आहे. पगार काय असतं, काम काय करावं लागत असतं, ठीक आहे. त्याच्यानंतर कागदपत्र काय लागतात, त्याच्यानंतर आपली जी काही त्या ठिकाणी मैदानी चाचणीमध्ये काय काय असतं. बऱ्याच जणांना माहिती नसतं मैदानी, पण मैदानी चाचणी एवढी महत्वाची नसती. जवळपास 99% मुलं काय करत असतात तर मैदानी जी काही चाचणी आहे ती क्वालिफाय करत असतात. सगळ्यात महत्वाची तुमची परीक्षा आहे. या परीक्षेमध्ये तुम्हाला जवळपास 80च्या पुढे स्कोअर करायचा आहे. निगेटिव्ह मार्किंग आहे म्हणून मी 80 म्हणलं, नाही तर मी डायरेक्ट 90 म्हणलं असतं. जवळपास 75 ते 80 तुम्हाला तुमच्या कॅटेगरीनुसार या ठिकाणी स्कोअर करावं लागणार आहे जर तुम्हाला रेल्वे ग्रुप डी मध्ये सिलेक्शन घ्यायचं असेल. वयोमर्यादा झाली. त्याच्यानंतर तुम्हाला सांगितलं होतं की आपल्या तुम्हाला जर रेल्वे ग्रुप डी ची बेसिक टू ऍडव्हान्स तयारी करायची असेल तर महाराष्ट्र अकॅडमी ऍप्लिकेशन वरती बॅच सुद्धा उपलब्ध आहे. ऑफर मध्ये फक्त 350 रुपयामध्ये तुम्हाला ही बॅच मिळणार आहे. त्याचबरोबर जास्तीत जास्त सराव करायचा असेल, मॉक टेस्ट द्यायची असेल तर त्या ठिकाणी एकूण 25 टेस्ट मिळणार आहे. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट की जी काही जाहिरात आलेली आहे त्या जाहिरातीमध्ये फॉर्म भरण्याची तारीख काय. नोटिफिकेशन आलं तुमचं, बरोबर आहे, नोटीस आलेली आहे 21 जानेवारी पासून तुमचे फॉर्म भरणं चालू होणार आहे. 21 जानेवारी 2026 पासून तुमचे फॉर्म भरणं सुरू होणार आहे. एक महिना तुम्हाला फॉर्म भरायला दिलेला असतो. 20 फेब्रुवारी 2026 पर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार. 20 फेब्रुवारी 2026 शेवटची तारीख. 21 जानेवारी पासून तुम्ही फॉर्म भरू शकता. ठीक आहे, झाल्या सगळ्या गोष्टी. सगळ्यांनी फॉर्म भरायचा आहे. म्हणजे त्या ठिकाणी तुमचे जानेवारी फेब्रुवारी मध्ये फॉर्म भरून घेतले गेले तर त्यानंतर 2-3 महिने तुम्हाला पेपरच्या अभ्यासासाठी दिले जात असते. त्याच्यानंतर तुमचा पेपर होत असतो. मग एवढा सगळा वेळ तुमच्याकडे आहे तर तो वेळ तुम्ही व्यवस्थित त्या ठिकाणी घालवायचा आहे. आणि आपली जी काही बॅच महाराष्ट्र अकॅडमी वरती उपलब्ध असली ती बॅच नक्की तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकतात. बेसिक टू ऍडव्हान्स तुमची सगळी तयारी आपण या बॅच मध्ये करून घेणार आहोत. फक्त तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, थांबूया आता आपण बाकीचं सगळं